नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मागे व्हिडिओ बनवायला होता एक वेळा लागवडीच्या वेळेस की सोयाबीन झाल्यानंतर आपल्या शून्य मशागत तंत्रानुसार SRD गुलाबराव खंडांगळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सोयाबीन झाल्यानंतर मी कांदा बियाणं पेरलं, डायरेक्ट बी पेरलं आहे, बी टोकन यंत्राने पेरलं आहे. 5.5 इंचावर 5.5 इंचावर हे बियाणं पेरलं आहे. उगवण छान झाली. त्यावेळेस उगवण झाली नव्हती. मी तुम्हाला सांगितलं होतं की उगवण झाल्यानंतर एक व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये केळी पण लावली आहे. उत्तम प्रकारे प्लॉट झाला आहे. थंडीमुळे जरा जर्मिनेशन लेट झालं केळीचं आणि शून्य मशागत तंत्रानुसार कमी खर्चात सोयाबीन नंतर आपण इथे 2 पिकं उभे केले आहे. ट्रॅक्टर नाही, कोळपणी नाही, मशागत नाही. यावर त्याच्यावर आता गोल आणि व्हीप सुपर तणनाशक मारलं आहे. ते माणसाकडून कुठे कुठे असं केळीच्या पानावर उडलं आहे. तर ते पानं आता नवीन पानं येणार चांगली येतील. त्याचा काही तेवढा इफेक्ट पडत नाही. मागच्या वेळेस पण केलं होतं, तसं झालं होतं थोडंसं. आणि हवा असल्यामुळे या केळीच्या पानावर थोडंसं उडतंच, डॉट डॉट येतात, कुठे त्याचं पान करपतं. तर तंत्र एकदम उत्तम आहे, खर्च एकदम कमी आहे. केळीची लागवड आपण अगोदर कांदा पेरला होता, त्यानंतर ओल झाली, पूर्ण त्यावेळेस कंद लागवड केली आहे. केळीची लागवड झिगझॅग पद्धतीची आहे. झिगझॅग म्हणजे 2 समांतर अंतर असतं नेहमी, तर तसं नाही आहे. 2 खोडाच्या मध्ये एक खोड येतं आमचं. हे खोड याच्या समोर खोड पाहिजे होतं, तर खोड नाही आहे. हे समोर या 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 लाईनच्या सेंटरला आहे. ह्या खोडाच्या सेंटरला खोड नाही आहे, त्याच्या पुढे खोड आहे. म्हणजे या खोडाला ग्राफ चांगला भेटतो. हवा मोकळी भेटल्यामुळे केळीची वाढ जोमात होते, असा आमचा अनुभव आहे. 2-3 वर्षापासून अशीच लागवड करतो. तंत्र एकदम उत्तम आहे. शेतकऱ्यांनी आत्मसात करायला पाहिजे. सुरुवातीला थोडंसं वाटतं, पण जसं आपलं उत्पन्न येतं तसं आपल्याला रिझल्ट येतो. त्यावेळेस समजतं की नाही बुवा, साहेबांचं तंत्र, गुलाबराव साहेबांचं तंत्र आणि त्यांचा सांगण्याचा हे समजवण्याचा हे ते बोलण्याची स्टाईल आहे ना, ते एकदम म्हणजे असं वाटत नाही का साहेब आहे बुवा. ते असं वाटतं की असं शेतकरीच आपल्याशी संभाषण करतो आहे. जसं कोणी म्हणणार नाही, शेजारी फोन चालू असताना साहेबाचा फोन आला तर कोणी म्हणणार नाही की साहेब बोलत आहे बुवा. नाही, एकदम साहेबांचं म्हणजे मार्गदर्शन एकदम व्यवस्थित आहे. तर मी 2 वर्षापासून हेच करतो आहे. नांगरटी नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे नांगरत असताना बी जमीन एकदम भुसभुशीत आहे. हे पहा, हे पहा, हातानं डायरेक्ट मध्ये ओल आली आहे. हे ठिबकची नळी इकडे आहे, पण इकडे ओल आहे. याचं कारण काय? जमिनीची कणार्कर्षण शक्ती वाढली, ह्युमस वाढला, याच्यामुळे ओल पाणी बी कमी लागतं. ही ड्रीप इथे आहे, ही ड्रीप इथे आहे, पण मध्ये ओल झाली आहे. हे पहा, हे पहा, इथे ओल झाली आहे. म्हणजे पाणी ग्रहण शक्ती जमिनीची वाढते, सच्छिद्रता वाढते, पिकाला ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर होतो. त्याच्यामुळे पिकाची वाढसुद्धा चांगली होते. अजून याला कोणत्याही प्रकारचं खत दिलेलं नाही. आमच्याकडे थंडीमध्ये केळी जर्मिनेशन खूप लेट झाली प्रत्येकाची, पण आमच्या इथे म्हणजे पूर्ण 90-95% केळीचे कंद उगवले आहे. पहा तुम्ही, गॅप फिलिंग म्हणजे नाही सारखीच आहे, एकदम उत्तम आहे. असं आहे. परत आम्ही त्याच बेडवरती थोडंसं ते सोयाबीन झाल्यानंतर पॉवर टिलरने परत भर दिली त्याला.
आणि हे लसूण पण लागवड केली आहे. हे 250 फुटाचं आहे, 4 बेड आहे. लसूण एकदम उत्तम झाला आहे. याची पात बघा कशी आली आहे, बाम एकदम सुपर. 20 किलो बियाणं लागलं आहे. 250 फुटाचे बेड आहे. हे पण 250 फुटाची आहे. बाकीच्यावर थोडं त्याकडनं आपल्या सोयाबीनच्या उलटाड्यावर फिरवला आणि त्या खुट्या ज्या होत्या त्या मोडून घेतल्या. परत सारी थोडं पॉवर टेलर चालवून मातीची भर दिली आणि त्यावर मल्चिंग टाकून मग टमाट्याची लागवड केली आहे. असा माल लागला आहे. मजुराच्या प्रॉब्लेममुळे थोडं बांधणी जर लेट झाली आमची. हे बघा माल म्हणजे माल भूतनं भविष्य माल लागला आहे. झाडा नक्षाचा पेलवत नाही आहे माल, एवढा माल लागला आहे. हे बघा असं हे तंत्र आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यानं आत्मसात करावं. टमाटो 1 एकरचा प्लॉट आहे आणि केळी आहे 2 एकर. केळी आणि कांदा मिश्र पीक.